नमस्कार, प्रतीक्षा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया सोयाबीनपासून प्रोटीनयुक्त पनीर। त्यासाठी आपल्याला लागणार आहे सर्वात आधी 1 वाटी सोयाबीन घेतले। 1 वाटी सोयाबीनपासून 250 ग्रॅम पनीर तयार होतं। चला तर मग आता स्वच्छ धुवून घेऊया सोयाबीन आणि ओव्हरनाईट भिजत ठेवायचे आहे। रात्रभर सोयाबीन छान भिजली आहे। आता झाकण काढून बघूया। हे बघा छान फुगलेली आहे। आता सोयाबीनचं कवर या पद्धतीने चोळून काढून घ्यायचं। जेवढं निघेल तेवढं, थोडंफार राहिलं तरी काही हरकत नाही। बऱ्या प्रमाणात सोयाबीनची साल निघाली आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दळून घेऊया। पाणी नितरून घ्यायचे। पाणी टाकून या पद्धतीने बारीक दळून घ्यायचे। सर्व सोयाबीन अशीच दळायची आहे। या पद्धतीने कपड्यामध्ये टाकून गाळून घ्यायचे। आपल्याला सोयाबीनचं दूध काढायचे त्यातून। सर्व सोयाबीन दळून झाल्यानंतर वरून पाणी टाकून व्यवस्थित गाळून घ्यायचे ते। नंतर या पद्धतीने कपडा काढून घ्यायचा आणि पूर्ण दूध असं दाबून घ्यायचे। हवं तर अजून थोडं पाणी घालू शकता तुम्ही त्यामध्ये। अशा पद्धतीने आपण सर्व दूध काढून घेतलंय। आता दूध गरम करायला घेऊया आणि दूध गरम करताना हा जो फेस येईल तो काढत राहायचा आपल्याला। दूध गरम व्हायला आल्यानंतर या पद्धतीने फेस येईल वर, तो या पद्धतीने काढून घ्यायचा आहे। दूध गरम झालेलं आहे, गॅस बंद करायचा आहे। दूध थोडं कोमट झाल्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस आणि अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे। या पद्धतीनेच टाकायचं आहे। सगळीकडे अगदी व्यवस्थित पाणी मिक्स झालं पाहिजे। थोडं थोडं टाकायचं वरून पाणी। लिंबू पाणी पूर्ण ओतून झाल्यानंतर या एका स्टेपमध्ये हलवायचं आहे, नाहीतर पनीर जास्त प्रमाणात फुटून जातं। आता पनीर आपलं रेडी झालेलं आहे। गाळून घेऊया कपड्यामध्ये। एखाद्या भांड्याला कपडा असा बांधून घ्यायचा आणि पनीर त्या कपड्यामध्ये ओतून घ्यायचं। पाणी टाकून पनीर धुवून घ्यायचं आहे, कारण त्यामध्ये आपण लिंबू टाकलेला आहे, आंबट लागू शकतं। धुवून घेतल्यानंतर आंबटपणा पूर्णपणे निघून जातो। या पद्धतीने पूर्ण कपडा गोळा करायचा आहे आणि यातलं पाणी पण काढून घ्यायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी काहीतरी वजन ठेवून प्रेस करून ठेवायचं आहे, म्हणजे पूर्ण पाणी निघून गेलं पाहिजे। या पद्धतीने एका डिशवर ठेवून वरून पातेलं ठेवायचं आहे। जड भांडं कुठलंही ठेवू शकता। एक तास झालेला आहे। पनीर आपण सेट करायला ठेवलेलं होतं। आता खोलून बघूया। पनीर खूपच छान झालेलं आहे। प्रोटीनयुक्त पनीर तयार झालेलं आहे। तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।